नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की घरकुल योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील किती व्यक्तींना घेता येतो ते आपण या आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती देणार आहे। तर माहिती पूर्ण महत्त्वाची आहे, पूर्ण बघा व समजून घ्या। तर समजा एक उदाहरण घ्या। एका व्यक्तीच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि 2 भाऊ आहेत आणि दोघा भावाचे लग्न झालेले आहे आणि त्यांना 2 मुले आहेत आणि आई वडील सुद्धा आहेत। तर या ठिकाणी किती कुटुंब तयार झाले ते बघा व समजून घ्या। आई आणि वडील एक कुटुंब, लहान भाऊ व त्याची पत्नी एक कुटुंब, मोठा भाऊ व त्याची एक पत्नी एक कुटुंब, म्हणजेच या ठिकाणी तयार झाले 3 कुटुंब। या 3 कुटुंबांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेता येतो। राशन कार्ड मध्ये जरी तुमचे एकच कुटुंब असले तरी या ठिकाणी तुमचे 3 कुटुंब तयार होत आहेत। आता जेवढे तुमचे कुटुंबाची संख्या असेल त्याप्रमाणे आणि मुलांचे लग्न झालेले असतील तर आता कुटुंबाची संख्या समजून घ्या। पती व पत्नी व त्यांचे मुले हा एक कुटुंब झाला। तसेच तुम्ही जर 4 भाऊ असाल तर तुमचे 4 कुटुंब होतील आणि 4ही भावांचे नाव एकाच राशन कार्ड वरती असले तरी तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेता येतो। जर तुमच्या पत्नीच्या नावाने अगोदर घरकुल आले असेल तर पतीला घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही। पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाच्याच नावावरती घरकुल घेता येते। तर मित्रांनो, अशी होती महत्त्वपूर्ण माहिती। तरी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरणे चालू झालेले आहेत। तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ पाहिजे असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक सुद्धा करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मित्रांनो, धन्यवाद।